हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत सुंदर अशी रेसिपी शेअर करणार आहे. ओल्या काजूची भाजी कशी बनवते, मालवणी पद्धतीने कशी भाजी बनवतात, तर ह्याची रेसिपी पण तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे पाणी गरम करून घेतलेले, चांगलं अगदी गरम पाणी घेतलेलं. त्याच्यामध्ये हे जे ओले काजू माझ्या सासूबाईंनी आम्हाला पाठवले होते गावावरून, तर ते इथे मी घेतले. त्यानंतर मग ते गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले. 10 ते 15 मिनटं अशीच ठेवून द्यायची, जेणेकरून त्याची वरची सालं असतात ना, तर ती पटकन निघतात. तर इथे पाणी थोडंसं थंड झालेलं आहे, बघू शकता इथे. आता मी स्पूनने एक एक घेते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने इथे. आणि हे गरम पाण्यामध्ये टाकले ना तर पटकन असे सोलले जातात. तर त्यासाठी तुम्ही काय करा, गरम पाण्यामध्ये ह्याला टाकले ना तर पटकन सोलून येतात. आणि काय काय असे मधून फोडलेले पण असतात ना, हे अख्खे काजू आहेत. तर आता सीझन चालू झालेला आहे काजूचा, तर तुम्ही खरंच नक्की ही रेसिपी ट्राय करा, ऑर्डर करा, बाहेरून आणा. त्यानंतर गावाला कोण गेलं असेल तर त्यांना सांगा ओले काजू पाठवून द्या किंवा घेऊन या म्हणून. तर हे असे पाठवून दिलेले आहे सासूबाईंनी आमच्या. तर ती अशी मस्त अशी काजूची रेसिपी लास्ट टाईमला मी तुमच्यासोबत शेअर केली होती काजूची रेसिपी. तर आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करते. आता सीझन चालू झालेला आहे, तर म्हटलं तुझा पाठवून दिलेले आहेत, तर म्हणून म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करते. हे मस्त असे सगळे सोलून घेतले इथे. त्यानंतर एक बटाटी साल काढून सोलून घेतली, पाण्यात ठेवलेली आहे, कारण की पाण्यात ठेवली ना तर ती काळी पडत नाही. त्यानंतर फोडणीची तयारी पण केलेली आहे. कांदा टोमॅटो ठेवलेले आहेत, काजू सगळे सोलून घेतलेले आहेत. आणि हे इथे वाटण, ओलं खोबरं, सुकं खोबरं, त्यानंतर आपला कांदा, तर हे सगळं वाटण आहे. मसाले लागणार आहे, जे सगळे घरगुती मसाले आहेत. आणि हे इथे मी असं आता स्टँड माझं खराब झालं आहे, तर मी जुगाड केला इथे. याच्यावरती मोबाईल ठेवते आणि असं शूट करते. हे बघा या पद्धतीने असं, कारण की ना माझं ते आता ट्रायपॉड माझं खराब झालेलं आहे. आणि इथे डब्यावरती मी हे स्टँड ठेवते आणि मग असं शूट करते. तर आणि इथे थोडीशी आले लसूण पेस्ट पण आहे. जसं जसं टाकेन तसं तुम्हाला सांगते. बघा ह्या डब्यावरती हे स्टँड ठेवलं आणि आता अशी फोडणी देते. तिकडे मी स्टँड ठेवून दिलं, स्टँडवरती मोबाईल ठेवून दिला. आता इथे मी फोडणीची तयारी करते. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं आता तेल घालून घ्यायचं, थोडंसं जास्त टाकायचं तेल, तर मस्त असं जरा थोडी टेस्ट येते. कधीतरी जास्त तेल टाकलं तर काय हरकत नाही. गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवलेली, मीडियम ठेवलेली, जास्त पण स्लो नाही, जास्त पण फास्ट नाही ठेवलेली. तर तेल टाकून घ्यायचं. आता जे आपल्या घरगुती आपल्या घरी जे बेसिक मसाले असतात ना, तर त्यापासूनच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत असते. तर सर्वात पहिल्यांदा इथे एक कट केलेला कांदा घालून घ्यायचा. तेल जरा चांगलं तापलं नव्हतं, तेल चांगलं तापल्यानंतर मग कांदा टाकून घ्या. त्यानंतर मस्त असं चॉप केलेलं मी तिथे टोमॅटो पण घेतलेला एक. तर मस्त कांदा असं थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडासा फ्राय केला. त्यानंतर आता टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो पण असं मस्त तेलामध्ये पाणी सुटलं पाहिजे. त्याच्यामध्ये तेलामध्ये थोडं पाणी ते तेलामध्ये टाकलं ना की त्याला थोडंसं तेल सुटतं टोमॅटोला. कांदा टोमॅटोला जरासं चांगलं तेल सुटतं आणि मऊ पडतो तो. तर त्यानंतरच आपण जे मसाले आहेत ना बाकीचे, तर ते टाकणार आहे. तर आले लसूण पेस्ट मी घरी बनवते, तो थोडीशी राहिलेली होती, ऑप्शनल आहे, तुम्ही जर नाही टाकलात तरी चालेल. आणि अशी पण काजूची भाजी कशीही बनवा तर ती चांगलीच लागते, त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते. हे थोडंसं फ्राय करून घेते, म्हणजे भाजून घेते. थोडंसं आले लसूण पेस्टला कसा वास येतो ना, त्याच्यामुळे थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं. हे आपण जे नॉर्मली आपण ज्या भाज्या बनवतो ना, तर ह्या मी अशाच बनवते. त्यानंतर मग आता जे मसाले घेतलेले आहेत, मसाले ज्या वेळेला आपण टाकतो त्यावेळेला गॅसची फ्लेम स्लो करून ठेवायची. आणि हे जे घरगुती मसाले आहेत, तर हा मसाला मला माझ्या आईने दिला होता, तर तो मी टाकलेला आहे. तर हा थोडासा वेगळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला टाईपमध्ये आहे, तर तो थोडासा टाकलेला आहे. आणि एक नंबर लागते. आणि हा मी घरगुती जो आपला गरम मसाला बनवला होता ना, तो पण आहे. आणि ही गावची आपली हळद आहे. आणि ही बघा, ही अशी गावची हळद सासूबाईंनी दिली होती, तर ती पण मी त्याच्यामध्ये घालून घेतली. आणि मस्त असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं. गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची, कारण की जर मसाले तेलात टाकले ना तर त्यावेळेला मग जर फास्ट गॅस असेल तर ते जळण्याची शक्यता असते. तर त्यामुळे तुम्ही स्लो गॅसवरतीच करा. आणि आता खरंच सीझन चालू झालं तोपर्यंत ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही बटाटी सालं काढून मस्त सोलून घेऊन पाण्यात टाकलेली, तर ती त्याची फोडणीला घालून घ्यायची मस्त अशी.
एक 2-3 आणि काजू बटाटा पण छान लागतो. त्यानंतर काय काय लोक चिकनमध्ये पण टाकतात, काजू चिकनमध्ये पण घालतात, तर ते सुद्धा चांगले लागतात. किंवा अशीच जरी काजूची भाजी बनवली ना तरीही चांगली लागते. आता कशी आपण हॉटेलमध्ये वगैरे भाजी खातो तर ते काय असे फ्रेश काजू नसतात, ते जे सुकवलेले काजू असतात ना आपण, तर ते थोडेसे गरम पाण्यात टाकून तर ते नरम करून मग हे अशा पद्धतीने भाजी बनवतात. आणि ज्या वेळेला आपला सीझन चालू होईल ना त्यावेळेला अशा ओल्या काजूची भाजी एक नंबर लागते. आणि खरंच आता ते सगळे रील्स वगैरे येत आहेत तर मला पण वाटत होतं की गावाला जाऊन पटकन भाजी घेऊन हे काजू घेऊन यावं, पण सासूबाईंनी पाठवून दिले आणि ती मी तुमच्यासोबत आता रेसिपी शेअर केली. थोडंसं पाणी टाकायचं, पहिल्यांदा थोडीशी बटाटे शिजवून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्ही चवीनुसार तुमच्या अंदाजे मीठ टाका, जसं कसं तुम्हाला लागत असेल तसं मीठ टाकायचं. आणि हे थोडंसं आता बटाटी पहिल्यांदा शिजवून घ्यायची चांगली, म्हणजे थोडंसं आपण कसे आता हे केलेले आहेत, काजूचे गर थोडेसे बॉईल केलेले म्हणजे गरम पाण्यात टाकलेले ते थोडेसे शिजलेले असतात. आणि त्यानंतर मग आता इथे मी फास्ट करते आणि त्याच्यावरती मग नंतर झाकण ठेवून द्यायचं. आणि नंतर मग झाकण ठेवून द्यायचं आणि मग हे चांगलं शिजतं. एक 5 ते 7 मिनिटांसाठी गॅसवरती मी झाकण ठेवते. त्यानंतर मग झाकण परत खोलून बघते, मस्त अशी उकळी आलेली. आणि जे वाटण असतं ना तर ते वाटणाची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती. आणि हे काजूचे गर त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, परत चांगलं असं मस्त ढवळून घ्या. पहिल्यांदा बटाटे चांगले शिजल्याशिवाय हे टाकू नका, तर खूप सुंदर अशी भाजी होते ही. आणि ही चपातीसोबत अशीच पण खायला चांगली लागते. आणि एवढा वास सुंदर येत होता ना, छान वास येत होता. आणि 2 घास जरा असल्या काहीतरी चटमटीत भाज्या असल्या ना तर 2 घास जरा जास्त जातात. आणि आता कसे हा सीझन चालू आहे ना तर ह्याच्यासोबत आपल्याला काय कैरी म्हणा किंवा असंच जरी तुम्ही भाजी खाल्लं चपातीसोबत किंवा भाकरीसोबत जरी खाल्लात तरीही चांगली लागते. आणि 5 मिनिटानंतर परत झाकण खोलून दिलं. बघूया आता आपण एकदा चेक करूया की इथे ही बटाटे शिजलेली आहेत की नाही. ती बटाटे शिजली असतील कारण की आता खूप वेळ झाला आणि बटाट्याची सालं काढलेली त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. बघू, एकाचे 2 तुकडे झालेत म्हटल्यानंतर ही बटाटी शिजलेली आहे चांगली. हे बघा, आता थोडंसं बघते मी इथे जे काजू आपण टाकले होते ना नंतर तर ते थोडंसं अजून शिजायचे, थोडेसे पिटूळ असे झाले ना, चांगले असे दबले तर ते चांगल्या प्रकारे शिजले असे समजायचे. थोडेसे असे शिजायला कमी आहेत तर आपण काय हरकत नाही. आता ह्याच्यामध्ये ना आपण जे वाटण आता बनवलेलं आहे, कांदा, खोबरा आणि सुकं खोबरं, ओलं खोबरं सगळं जे टाकून भाजून आपण वाटण बनवतो. वाटणाची रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर केली होती, तर त्याच पद्धतीने बनवायची. तर हे थोडंसं वाटण थोडंसं जास्त लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे वाटणाशिवाय काय जेवणाला चव नाही, त्याच्यामुळे थोडंसं वाटण जास्त लागतं. तर वाटण घालून घेतलं मस्त असं. काय काय लोक फोडणीला देतात, तर आम्ही हे वाटण फोडणीला देत नाही. मी स्वतः देत नाही, कारण की ते भाजलेलं वाटण असतं तर ते वरतून टाकलं तरीही चांगलं लागतं. एका दोघांनी मला विचारलं होतं की तुम्ही वरतून वाटण टाकता, तर हो, आम्ही वरतूनच असं म्हणजे भाजी शिजल्यानंतर थोडंसं असं वाटण टाकतो. जर तुम्हाला तेलात परतवून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. आणि थोडंसं पाणी टाकते कारण की थोडेसे काजू जरा शिजायचे बाकी आहेत. परत गॅसवरती झाकण ठेवून देते कढईवरती. आणि गॅसची फ्लेम मी थोडी मीडियम ठेवली. आणि इथे आता मस्त अशी भाजी शिजलेली आहे. गॅस बंद केला आणि बघू शकता इथे सुंदर अशी भाजी आपली काजू बटाट्याची भाजी झालेली आहे. तुम्ही याच्यावरतून कोथिंबीर पण टाकू शकता, पण मंथन कसं कधी कधी कोथिंबीर टाकून देतो, म्हणून मी काय करते, आले लसूण पेस्ट वगैरे असं असेल काहीतरी ना, तर म्हणजे खातो तो, शक्यतो खातो, पण मी आता कसं काजूच्या भाजीमध्ये तो काजूची भाजी एवढ्या आवडीने खातो ना, तर मग म्हटलं आता तो काढणार म्हणून मी आधीच काढून टाकणार म्हणून मी आधी टाकलेच नाहीत. तर ही मस्त अशी भाजी शिजलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण ही भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा तुम्ही भातासोबत पण खाऊ शकतात. सुंदर अशी आपली झटपट अशी रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्याचे जे छोटे छोटे रील्स असे मी इंस्टाग्रामला टाकलेले आहेत, तर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, कोकणची कन्या सपना या पेजला. आणि तिथे मी सुंदर अशा मस्त मस्त व्हिडिओ शेअर करत असते. बाय बाय.